एक्झरसाइज 5.1 झाल्यानंतर आपला सेक्शन फॉर्म्युला आहे थेरम नंबर 5. थेरम नंबर 5 मध्ये सेक्शन फॉर्म्युला दोन प्रकारचे आहे. सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ सेगमेंट ए बी. तर इंटरनल डिव्हिजनमध्ये आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आर बार इज इक्वल्स टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहोत, एक सेगमेंट ए बी कन्सिडर करू ज्यातला आर हा पॉईंट काय करत आहे, इंटरनली डिवाइड करत आहे. दोन प्रकारचं डिव्हिजन होतं, एक इंटरनल डिव्हिजन त्यानंतर एक्सटर्नल डिव्हिजन. तर इंटरनल डिव्हिजनचा अगोदर सॉल्व्ह करायचा आहे, नंतर एक्सटर्नल डिव्हिजनचा सॉल्व्ह करायचा आहे. आणि दोन्ही डिव्हिजनचे फॉर्म्युले यूज करून आपल्याला एक्झरसाइज 5.2 मधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर इथं आपण आर कन्सिडर केला पॉईंट जो डिवाइड्स करत आहे इन द रेशो एम:1 तर काय होईल, ते पॉईंट आर ए आर बी हे कोलिनियर आहे हे सुद्धा दाखवलं आपण. त्यानंतर ए आर अपॉन आर बी त्यांचा जो रेशो असतो साईडचा तो दिलेला आहे आपल्याला एम:1. तर ए आर अपॉन आर बी इज इक्वल्स टू एम:1 लिहिलं आपण. त्यानंतर ते जे एम आर बी प्लस एन ए आर हॅव सेम डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड, त्यामुळे ते क्रॉस मल्टिप्लाय झाले, एम इकडे मल्टिप्लाय आर बी सोबत झाला आणि त्याला सॉल्व्ह केलं. हे सॉल्व्ह मी समोर करून दाखवणारच आहे. त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला आहे हा एकदम इझी आहे, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस बी बार अपॉन 2. आपण 10वीत सुद्धा पाहिलेला आहे कोऑर्डिनेशन जॉमेट्रीमध्ये मिड पॉईंट फॉर्म्युला. तर तो समजायला काहीच भारी जाणार नाही, कारण की मिड पॉईंटमध्ये जो रेशो असतो एम:1 हा 1:1 असतो. हा सुद्धा यूज करणार आहे आपण. एक यूज केला आपण इंटरनल डिव्हिजनचा, नंतर मिड पॉईंट फॉर्म्युला. आता एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. तर एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डमध्ये जो थेरम दिलेला आहे तिथं फक्त जो आर आहे तो एक्सटर्नली डिवाइड करणार आहे आणि त्याचा आर बार इज इक्वल्स टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त चेंज असं झालेला आहे की जो पॉईंट आर आहे तो सेगमेंट ए बीला एक्सटर्नली डिवाइड करत आहे, इंटरनली न करता एक्सटर्नली डिवाइड करून त्यांचा रेशो आपल्याला लिहायचा आहे. तर इथं हा एक्सटर्नल डिवाइडचा दिलेला आहे. त्यानंतर हे मी प्रूव्ह करून दाखवणार आहे आणि वेनेवर त्यांचे 3 नोट्स दिलेले आहे जे इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक्झरसाइज सोडवण्यासाठी. एक्झरसाइज 5.1 कंप्लीट केल्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या नेक्स्ट टॉपिककडे, तो म्हणजे सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युल्यासाठी 2 थेरम दिलेले आहेत. तर सेक्शन फॉर्म्युलाचे जे 2 थेरम आपण पाहणार आहोत. तर सेक्शन फॉर्म्युलामध्ये एक्सटर्नल डिव्हिजन आणि इंटरनल डिव्हिजन असे 2 टाईप्स आहेत. दोघांसाठी 2 वेगवेगळे थेरम आहेत. पहिला थेरम आपण पाहणार आहोत इंटरनल डिव्हिजनसाठीचा. आता इंटरनल डिव्हिजनमध्ये सेक्शन फॉर्म्युला त्याच्यासाठी थेरम दिलेला आहे, तो थेरम आपण सॉल्व्ह करणार आहोत. तो आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. तर आता त्याचं स्टेटमेंट काय राहणार आहे, तर स्टेटमेंट अगोदर लिहून घेऊ. स्टेटमेंट नंतर मग त्याला आपण प्रूव्ह करूया. स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे इफ ए बार बी बार अँड आर बार आर द पोझिशन वेक्टर, आर पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉइंट ए बी अँड आर रिस्पेक्टिवली. हे 3 पोझिशन वेक्टर दिले आहे 3 पॉईंटचे. आणि आर डिवाइड्स, आर काय करत आहे, डिवाइड्स करत आहे, डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी इंटरनली, डिवाइड्स करत आहे इंटरनली इन द रेशो m:n. then prove that r bar is equals to m b bar plus n a bar upon m plus n. तर हा आहे थेरम जो दिलेला इंटरनल डिव्हिजन. आता याला आपल्याला करायचं आहे प्रूफ. तर प्रूफ करण्यासाठी याच्या प्रूफमध्ये विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन सोबत दिलेला आहे, म्हणून आपण एक डायग्राम ड्रॉ करून घेऊया, ज्या डायग्रामनुसार आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. हा ओरिजिन आहे, हे आपली सेगमेंट ए बी आहे. या सेगमेंट ए बीला या आर पॉईंटवर जर डिवाइड करत असेल इंटरनली आतल्या भागातून आणि कोणत्या रेशोमध्ये m:n या रेशोमध्ये जर डिवाइड करत असेल तर आपल्याला जे पोझिशन वेक्टर दिलेलं आहे पोझिशन वेक्टरची इन्फॉर्मेशन लिहून घेऊया आपण. पोझिशन वेक्टरची इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. लेट ए बार बी बार अँड आर बार बी द पोझिशन वेक्टर. जे दिलेली इन्फॉर्मेशन आहे, हे दिलेली इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट्स, कोणत्या पॉइंट्सची दिलेली आहे, ऑफ द पॉइंट्स ए बी अँड आर रिस्पेक्टिवली. यांचे हे पोझिशन वेक्टर दिलेले आहे आपल्याला.
विथ रिस्पेक्टिव्ह कोणासोबत आपण कन्सिडर केले, विथ रिस्पेक्टिव्ह ओरिजिन ओ. ओरिजिन ओशी त्यांचा संबंध आहे, आपण असं कन्सिडर केलं आहे. त्यानुसार नंतर ए आर बार काढू शकतो आपण, आर बार मायनस ए बार, हे आपल्याला माहिती आहे. तसंच आपण आर बी बार सुद्धा काढू शकतो, तो पण माहिती आहे, आर बार मायनस बी बार. ह्या दोन व्हॅल्यू आपण इथं काढून घेऊया. त्यानंतर आर काय करत आहे, आर डिवाइड्स, आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे, आर डिवाइड सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो. कोणत्या रेशोत, इन द रेशो m:n. तर काय होईल, हे जे ए आर हा एक पार्ट केला आणि आर बी हा एक पार्ट केला, यांचं प्रपोर्शन जर घेतलं ते m:n या प्रपोर्शनमध्ये त्याला डिवाइड करत आहे. म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन हे काय लिहू शकतो, NAR इज इक्वल्स टू MRB या टाईपमध्ये लिहू शकतो आपण याला. आता हे लिहिल्यानंतर इथं ए आरची व्हॅल्यू, ए आर बारची व्हॅल्यू आणि आर बी बारची व्हॅल्यू आपण ज्या काढलेल्या आहेत ह्या इथं पुट करूया. पुट केल्यावर याला होते सॉल्व. तर करा NAR बार इंटू MRB बार. तर NAR बारची व्हॅल्यू आहे आर बार मायनस ए बार, आर बार मायनस बी बार. हे असं आपण लिहू शकतो, किंवा बी बार मायनस आर बार लिहू शकतो याला पुन्हा. तर लिहिताना आपण काय लिहिणार आहोत, n इंटू आर बार मायनस ए बार इंटू m इंटू इथं बी बार मायनस आर बार लिहावं लागेल. मग अशी आपण आर बार मायनस बी बार लिहिलं, कारण की बी बार सेकंड पॉईंट आहे आणि आर बार पहिला. आता बी बार मायनस आर बार या टाईपमध्ये आपण लिहित असतो, तर ते तिथं आपण करेक्ट करू शकतो. आता या n याला काय होऊ शकते मल्टिप्लाय, n आर बार मायनस n ए बार इज इक्वल्स टू m बी बार मायनस m आर बार. या टाईपमध्ये आपण त्याला लिहू शकतो. आता हा इकडे मायनस आहे, इकडे गेल्यावर प्लस, हा इकडे मायनस आहे, इकडे गेल्यावर प्लस, म्हणजे काय होईल, m आर बार प्लस n आर बार इज इक्वल्स टू m बी बार प्लस n ए बार. या टाईपमध्ये आपण इथं लिहू शकतो. इथून आर कॉमन निघू शकते, मग करेल m प्लस n इंटू आर बार. इथून सुद्धा इथून काही कॉमन निघते का नाही, m बी बार प्लस n ए बार. आता हा m प्लस n इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड, म्हणजे आर बार इज इक्वल्स टू m बी बार प्लस n ए बार अपॉन m प्लस n. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर अशा प्रकारे इंटरनल डिव्हिजन, यालाच आपण सेक्शन फॉर्म्युला म्हणतो. सेक्शन फॉर्म्युला हे लक्षात ठेवायचा, हा फॉर्म्युला एकदम महत्त्वाचा. समोरची एक्झरसाइज 5.2 ह्या एकाच फॉर्म्युल्यावर, एक इंटरनल डिव्हिजन एक एक्सटर्नल डिव्हिजनच्या दोघांसाठी हा एकच फॉर्म्युला, फक्त थोडे चेंजेस होईल. हा सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे फॉर इंटरनल डिव्हिजन. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. फक्त आपण एक थोडी मिस्टेक केली आहे, ती म्हणजे इथं बी बार मायनस आर बार ही व्हॅल्यू पुटअप करायची. आपण जी लिहिली ते आर बार मायनस बी बार लिहिली होती, कारण की सेकंड पॉईंटमधून पहिला पॉईंट जो आहे तो मायनस करत असतो. इथं सुद्धा सिमिलर बी बार मायनस आर बार लिहून घ्यायची, नंतर मल्टिप्लाय करायचं. तर सेक्शन फॉर्म्युला दुसरा पण आहे, थेरम नंबर जो 5 झाल्यानंतर 6, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. याच्या अगोदर आपण इंटरनल डिव्हिजनचा पाहिला, ह्या आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. म्हणजे जर बाहेरून जर डिवाइड करत असेल तर त्यासाठी याचं स्टेटमेंट पाहायचं आहे. स्टेटमेंट पाहू, त्यानंतर याला सॉल्व करू, प्रूव्ह करू. सिमिलर इफ ए बार बी बार अँड आर बार आर द पोझिशन वेक्टर. जसं स्टेटमेंट यासाठी आहे इंटरनल डिव्हिजन, तसंच या एक्सटर्नल डिव्हिजनसाठी फक्त इंटरनल डिव्हिजनचा एक्सटर्नल डिव्हिजन झालं. वेक्टर्स ऑफ द पॉइंट्स ए बी अँड आर रिस्पेक्टिव्हली. फक्त तो इंटरनल डिव्हिजन होता, तर इथं एक्सटर्नल डिवाइड करणार आहे. अँड आर divides the segment AB externally. बस हा एक चेंज आहे, externally in the ratio पण सेम m:n. then prove that r bar is equals to m b bar minus n a bar upon m minus n. तर या टाईपला हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूफमध्ये सगळ्यात पहिले जे दिलेले पोझिशन वेक्टर आहे ते लिहून घेऊया. लेट ए बार बी बार अँड आर बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ए बी अँड आर रिस्पेक्टिव्हली. हे दिलेली इन्फॉर्मेशन आहे ते पण लिहून घेतलेली आहे आपण. आणि विथ सम ओरिजिन, रिस्पेक्टिव्हली विथ सम ओरिजिन. आता ओरिजिन सुद्धा कन्सिडर करावं लागतं. ओरिजिन काय कन्सिडर केलं आपण, ओ. आता ओ ओरिजिन कन्सिडर केल्यानंतर एक्सटर्नली जर डिवाइड करत असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं. तर सिमिलर ए आर बारची व्हॅल्यू काय येईल, आर बार मायनस ए बार
आणि आर बी बारची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काय होईल, बी बार मायनस आर बार. या व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे आपल्याला दिलेलं इन्फॉर्मेशन आहे की आर डिवाइड्स द सेगमेंट ए बी एक्सटर्नली डिवाइड करत आहे इन द रेशो m:n. तर m:n मध्ये डिवाइड करत आहे. तर हे लिहू शकतो आपण, काय लिहू शकतो की AR अपॉन RB इज इक्वल्स टू m/n. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर n इंटू AR इज इक्वल्स टू m इंटू RB. आता AR ची व्हॅल्यू n इंटू AR ची व्हॅल्यू आहे R बार मायनस A बार आणि RB ची व्हॅल्यू B बार मायनस R बार. इथं मल्टिप्लिकेशन जर केलं, परंतु इथं काय होत आहे की हे जे पॉइंट आहे हे अपोजिट डायरेक्शनने आहे. दोन्ही पॉइंट कोणते पॉइंट, तर R बार R इज टू A इज टू B. तर A आणि B सेम डायरेक्शनने जातात, R इन अपोजिट डायरेक्शन, म्हणून इथं मायनस घ्यायचं आहे. बस इथं मायनस साईन घेतलं की आपलं सोल्युशन तसं होते. आणि याला मायनस साईन घ्यायला कारण काय आहे की हे अपोजिट डायरेक्शनने जातं. कोणती, AR आणि RB. AR अँड RB आर इन अपोजिट डायरेक्शन, दॅट्स वाय. आता n R बार मायनस n A बार इज इक्वल्स टू मायनस m B बार मायनस मायनस प्लस n m R बार. आता आपण काय करू शकतो, n R बार इकडे पॉझिटिव्ह इकडे गेल्यावर निगेटिव्ह, म्हणजे m R बार मायनस n R बार. हा इकडे पॉझिटिव्ह इकडे गेल्यावर, हा इकडे निगेटिव्ह इकडे गेल्यावर पॉझिटिव्ह, म्हणजे किंवा हा जो निगेटिव्ह आहे याला इकडे आणू तर पॉझिटिव्ह, म्हणजे m B बार मायनस n A बार. इथून m मायनस n R जर कॉमन काढला तर m मायनस n R बार इज इक्वल्स टू m B बार मायनस n A बार. हे m मायनस n इथं मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड m B बार मायनस n A बार अपॉन m मायनस n. अशा प्रकारे हे एक्सटर्नल डिव्हिजनसाठी आपण हे प्रूव्ह करू शकतो. एक्सटर्नल डिव्हिजन करण्यासाठी हा सिंपल वेळनं हा थेरम आहे जो आपण प्रूव्ह करू शकतो.